जय बाळमामा मित्रांनो, आज आहे 22 जानेवारी 2025 आणि आपण आज बघणार आहोत की गोल्डचं नेमकं पुढं काय होईल किंवा गोल्ड कोणत्या लेवलवरती आपण काम केलं पाहिजे. कारण गोल्ड जर आता आपण बघितलं तर गोल्ड आपल्या त्याच्या ऑल टाईम हायच्या जवळ पुन्हा एकदा आलेला आहे. गोल्डचा लाईफ टाईम हाय कोणता आहे तुम्ही बघू शकता, 2790च्या आसपास त्याचा लाईफ टाईम हाय आहे. इथून मार्केटने करेक्शन केलं होतं, ते मार्केटनं पुन्हा त्या करेक्शन म्हणा किंवा रिट्रेस म्हणा, मार्केटनं पुन्हा एकदा शॉर्ट्स घेऊन मार्केट वर जायला निघाले. आता पुन्हा इथून मार्केट ब्रेक करून वर जाईल का पुन्हा इथून टेस्ट करून खाली पडेल हा नंतरचा भाग आहे. पण ते आता जर आपण त्याच्या कॅन्डल बघितल्या तर त्याच्या कॅन्डलचा म्हणजे स्ट्रॉंगनेस बघितला तर हा डे टाईम फ्रेमवर चार्ट आहे. तर तुम्ही जर त्याच्या कॅन्डलचा स्ट्रॉंगनेस बघितला तर आपल्याला इथं असं दिसून येते की इथून सहज ब्रेक करून मार्केट वरची अप ट्रेंड देईल. तर आता नेमके काम कसं केलं पाहिजे, तर जे कोणी रिटेलर आहेत म्हणजे आपल्यासारखे जे अगदी कमी पैशावर काम करत आहेत त्यांना तर मला म्हणजे विनंती करायची आहे की त्यांनी अशा मार्केटमध्ये जाऊ नये. आता सध्या तरी गोल्डपासून किमान पुढचे काही दिवस 10-15 दिवस लांब राहिलेलं चांगलं. करन्सीमध्ये काम करा, कारण की कसं होतं ज्यावेळी गोल्ड त्याच्या ऑल टाईम हायला आता आहे आपल्याला दिसतोय तर त्यावेळी प्रचंड व्हॉलेटाईल असते. कारण की त्यावेळी कोणतीही सायकोलॉजिकल लेवल किंवा कोणताही प्राइस ॲक्शन तयार झालेली नसते. किंवा असं म्हणूया की आपण डिमांड आणि सप्लाय झोन जो असतो की मार्केट फक्त डिमांड आणि सप्लाय झोनवरच चालतं असं मला वाटतं. त्याच्या पलीकडे मार्केटमध्ये काय नसते, कारण मार्केट हा झिरो सम गेम आहे. कुणाच तर एसेल जाणार, कुणाला तर प्रॉफिट होणार. तर हे होत असताना मार्केटने कुठेतरी त्याचा बेस तयार करत असतो मार्केट. मग त्यालाच आपण डिमांड सप्लाय किंवा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणतो. पण ज्यावेळी मार्केट त्याच्या ऑल टाईम हायला आता आहे त्यावेळी मार्केटला काहीच माहीत नाही, अंदाज होतो. मला सांगा तुम्हाला कुठं जायचं आहे, कुठं थांबायचं आहे, कुठल्या बस स्टॉपवर थांबायचं आहे, हे जर तुम्हाला माहीत असेल तर आपण त्या दृष्टीने जात असतो की बाबा मला ह्या बसमध्ये बसायचं आहे, मला इथं उतरायचं आहे, इथे एक स्टॉप आहे, इथे एक स्टॉप आहे, इथे एक मोठा स्टॉप आहे. तर आपण ते करतो आणि त्यानुसार आपण उतरतो चढतो. पण जर तुम्ही अशा गाडीत बसला की जे तुम्हाला माहितीच नाही की कुठं पण जाणार आहे, कुठं थांबणार आहे आणि कुठं उतरायचं आहे, तर त्या गाडीतून रँडमली तुम्ही कधी वेळी खाली मारणारा, कोण पण मध्येच वर चढणार. मग अशामध्ये आपण गणण्यापेक्षा आपण थोडंसं थांबलेलं कधीही चांगलं. कारण की ट्रेडिंगमध्ये ट्रेड न करणं ही पण एक कला आहे. कुठं थांबलं पाहिजे, थोडा वेळ हे कळलं पाहिजे. मार्केट आपलंच आहे, आपण जोपर्यंत आहे तेव्हा पण मार्केट आहे आणि आपल्यानंतरही कायम मार्केट असणार आहे. त्यामुळे थांबलेलं चांगलं, कारण की प्रचंड व्हॉलेटाईल मार्केट होणार. कारण इथं कुठली लेवल परत तयार होणार ना, नवीन लेवल, नवीन सपोर्ट रेजिस्टन्स, नवीन काय म्हणतात त्याला भिंत तयार होणार. तर त्या भिंत तयार व्हायची वाट बघूया, तोपर्यंत करन्सीमध्ये काम करावं असं माझं मत आहे. तर आता तुम्ही बघू शकता डे टाईम फ्रेमवर चार्ट आहे, किती प्रचंड ही कॅन्डल जी आहे स्ट्रॉंग व्हायला लागलेली आहे आजची. तर आता यामध्ये कसं होईल, जर फक्त तुम्ही स्कॅल्पिंग करत असाल किंवा छोटा स्विंग ट्रेडिंग करत असाल तर काय तुमचं वैयक्तिक स्ट्रॅटेजी असेल त्यानुसार तुम्ही करा. पण जर थोड्याशा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला इंट्राडे करत असाल तुम्ही, तर त्यासाठी आपण कोणत्या लेवल काळजी घेतली पाहिजे हे फक्त बघूया. तर यामध्ये मला असं वाटतंय, मी आता जादा खाली जाणार नाही, फक्त इतकं सांगेन की ही जी लेवल आहे म्हणजे मला वाटते 2555 ते 2560 हा झोन दिसतोय ना, हा पुन्हा एकदा इम्पॉर्टंट होईल. मार्केट पुढचे काही दिवस, काही महिने पुन्हा एकदा ह्याच झोनमध्ये आपल्याला असं वर खाली होताना दिसेल. जर कोणती मोठी एकदमच हाय इम्पॅक्ट न्यूज जी जगावर परिणाम करेल किंवा ह्या मेटलला परिणाम करेल आंतरराष्ट्रीय लेवलवरती, तरच काहीतरी एकदम हाय व्हॉलेटाईल मार्केट ब्रेक करून सुपरमध्ये वर गेलं किंवा सुपरमध्ये खाली गेलं तरच होईल. अन्यथा जर अगदी निवांत जसं चाललं आहे तसं होत गेलं तर मार्केटला हा जो झोन आहे ना, हा खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये काम करू शकतो. हा झोन बघू शकता तुम्ही 2790 पासून ते 2560 पकडून चाल, ह्या झोनमध्ये मार्केट असं करत राहील. पण ह्याच्या आधीमध्ये परत लेवल तयार होतील, त्या लेवलवरती मार्केट त्याचा सपोर्ट रेजिस्टन्स तयार करत राहील. तर ह्याच्यामधली जर आणखी आधी लेवल बघायची झाली तर मला वाटतं 2670 जे आहे ना, आपण त्या लेवलला ड्रॉ करूया वाटलंच. 2670 हे एक लेवल मला इम्पॉर्टंट वाटते. 2670 इथे बघू शकता तुम्ही, इथे एक चांगला एक बेस तयार होईल. सॉरी एक मिनिट, हां इथं 2670-75 पकडून चाला. इथे एक चांगली लेवल आहे. इथे एक इंट्राडेवर काम करताना मार्केट इथे सपोर्ट घेऊ शकतो किंवा इथं मार्केट त्याची प्रायझेशन करू शकते. तर ठीक आहे, आता आपण नेक्स्ट लेवल कोणत्या लेवल काम केलं पाहिजे तुम्ही बघू शकता की मार्केट एकदम स्ट्रॉंगली वर जात आहे. तर ही जी आपल्याला झोन दिसतोय किंवा ही जी लेवल दिसते इथं मार्केट पुन्हा एकदा मार्केट थोडासा प्राइस ॲक्शनचा खेळ करणार. ती म्हणजे 2785 पासून 2790 हा मार्केटचा लाईफ टाईम हाय आहे. मार्केट या झोनमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा रिजेक्शन देण्याची शक्यता आहे. ते रिजेक्शन ते मार्केट देऊ शकतो 2750 पर्यंत. म्हणजे आता जिथं मला मार्केट दिसते तिथंपर्यंत मार्केट पुन्हा एकदा येऊ शकतं 2785 ते 2790 पासून. म्हणजे जवळपास किती पिप्स होतात ते 400 पिप्स होतील. जवळजवळ 400 पिप्स मार्केट पुन्हा खाली येऊ शकतं इथं. तर हे जी काळजी घेतली पाहिजे, म्हणजे इथं आल्यानंतर तुम्ही किमान बाय काय करायचं असेल तर इथंच कुठं करणार असं करून ठेवा. बाय
इथं लाईफ टाईम हायला गेल्यानंतर बाय करण्याची चूक कधीच करायची नाही, कारण तिथं पण सेंटिमेंट काम करतात, मोठे प्लेअर त्यांचा गेम बजावत असतात, तर आपण सारखी बारकीसारखी पोरं चिल्लर त्यामध्ये घुसायचं नाही, नाहीतर मग ते आपला कार्यक्रम भयानक होतो मग. त्यामुळे इथनं मार्केट परत डिसिजन देऊ शकते. तर छोट्या क्वांटिटी साईजमध्ये येतं, तुम्ही अगदी छोट्या क्वांटिटी साईजमध्ये येतं सेल साईडची पोझिशन आता मार्केटची इथंपर्यंत घेऊ शकता. हा एक. आणि मार्केटने जर त्याची लाईफ टाईम हाय ब्रेक केली, चांगला ब्रेक केला डे टाईम फ्रेमवर आणि परत चांगली टेस्ट केलं, आता ह्या गोष्टीला 5-6 दिवस जातील. एक चांगली डे कॅन्डल होणं, परत त्याच्यावरती चांगली डे कॅन्डल होणं, परत त्याला रिटेस्ट काढल्यानं, व्यवस्थित रिटेस्ट करणं, इथं बेस तयार करणं, परत त्या रिटेस्टला हायला परत ब्रेक करणं, या त्याच्या हायला मग वर जाणं, ह्या गोष्टीला बराच काळ जाणार. पण असा काहीतरी कॅन्डल, अशी काहीतरी प्राइस ॲक्शन होऊ शकते, ब्रेक करणं, खाली येणं डे टाईम फ्रेमवर आणि परत वरती जाणं. तर ह्यानंतर वरच्या लेवल कोणत्या, कारण ऑल टाईम हायला गेल्यानंतर सगळ्यांचा प्रश्न असतो की त्यानंतरच्या लेवल नेमका कोणत्या लेवल काम करायचं. तर त्यानंतरच्या लेवल मी ड्रॉ करून ठेवलेले आहे. मुळात ऑल टाईम हायनंतर मार्केट त्याच्या सेंटिमेंटवर काम करतं, सायकोलॉजी लेवलवर काम करतं, परत ती कालांतरानं महिन्या 2 महिन्यानं लेवल आपोआप क्रिएट होत राहतात. जसे आता ह्या लेवल क्रिएट झालेले आहे 2670, हे एक चांगली लेवल क्रिएट झाली. आता 2670, 72, 1-2 10-20 पीक वर खाली पकडून चाला, तशावर देखील लेवल क्रिएट होणार. पण हिथं आल्यानंतर मार्केट ह्या ज्या वरच्या लेवल आहेत 2966 मार्केट, हे खूप चांगली लेवल इथं पण मार्केटचा नवीन लाईफ टाईम हाय इथं होऊ शकतो. आता त्याच्या आधी बऱ्याच लेवल आहेत, 2800 या लेवल एक चांगले आहे, 2850 आहे, ह्या सायकोलॉजिकल लेवल आहेत, त्या वर्क होणारच. पण एक आपण मोठ्या टाईम फ्रेमवर बघतोय तर 2966 हे खूप चांगली लेवल वर्क होणार किंवा चांगली होऊ शकते. तर ऑल टाईम हायच्या नंतरची लेवल कशी काढत असते तुम्हाला माहीत असेल, माहीत नसेल तर अगदी 0 मिनिटात सांगतो. फेबुनाची जर तुम्ही टूल वापरतायच, ते रेग्युलर फेबुनाची झालं, रिट्रेसमेंट की कुठे रिट्रेसमेंट घेईल, पण त्यानंतरचं एक टूल असतं ते म्हणजे फेबुनाची एक्सटेन्शन, म्हणजे ऑल टाईम हायच्या लेवल काढण्यासाठी हे टूल आहे. तर ते कसं काढायचं, तर जिथून मार्केटनं ऑल टाईम हाय केलेला आहे, लाईफ टाईम हाय म्हणू शकतो आपण, आणि त्यानंतरचा खालचा एक चांगला स्विंग तुम्हाला जो वाटतो, आता मला ही लेवल आहे ना, आता मला हा चांगला बेस वाटते, हा इथं मग ते टूल लावायचं, इथं क्लिक करायचं, ऑल टाईम हायचा वरचा ऑल टाईम हायचा पॉईंट घ्यायचा आणि तिथून एक मिनिट, तर तो पॉईंट पकडायचा, ऑल टाईम हायचा पॉईंट पकडायचा आणि तिथून खाली जो तुम्हाला वाटते की जिथं मार्केटनं चांगला रिटेस्ट करून मार्केटने स्विंग तयार केला आहे, बघा तुम्ही बघू शकता इथून मार्केटनं ऑल टाईम हायपासून मार्केटनं रिटेस्ट घ्यायला सुरुवात केली आणि एक चांगला स्विंग मार्केटने तयार केला, परत मार्केट ऑल टाईम हायच्या दिशेने चालले, तर ह्याचा लो पकडायचा. आता ह्या सुद्धा प्रकारात बरं का 2-3, कोण पूर्ण ह्याच्या बरोबर पकडतो, कोण मध्येच एक चांगला स्विंग तयार झाला असेल तर तिथं पकडतं, ती ज्याच्या त्याच्या अभ्यासानुसार आहे. तर असा पकडल्यानंतर त्यानंतरच्या ज्या वरच्या लेवल आपल्याला मिळतात त्या अशा मिळतात. तर 1.618 इथे एक लेवल आहे, त्यानंतर वरच्या लेवल आहेत पण त्या बघायची गरज नाही. नेक्स्ट लेवल तर आपल्या पुढेही दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकताय. तर इतकंच आहे फक्त. तर काम करताना गोल्डमध्ये थोडं सांभाळून करा, नाही केलं तर चालेल काही दिवस, करन्सीमध्ये काम केलं चांगलं, कारण की खूप स्ट्रॉंग होत आहे मार्केट. आणि आता कसं माहिती आहे की इथं कुठल्या लेवलच काय नाही तो आता, त्यामुळे मार्केटला कसं रिॲक्ट करायचं, काय करायचं हे थोडंसं समजायला अवघड जाते ट्रेडरनं. त्यामुळं असं जिथं समजायला अवघड जाते तिथं थोडंसं थांबलेलं कधी चांगलं. बाकी तुम्हाला काय शंका असेल तर नक्कीच कमेंट करा, सोडवण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू, धन्यवाद. जय बाळूमामा.